आज आपल्यासोबत प्रमोद प्रभुकर सर आहेत. 2 वर्षापूर्वी सरांचं आपण ट्रान्सप्लांट केलं होतं. ग्रेड 7 बॉडलेस होता जवळपास संपूर्ण. सरांना तुम्ही नेहमी कार्यक्रमांमध्ये सोशल मीडियामध्ये बघत असाल. सरांचं खूप मोठं काम आहे ॲक्टिंग घडवण्यामध्ये. ॲक्टर्स घडवतात, तर त्याबद्दल सर मार्गदर्शन करतीलच. पण 2 वर्ष झालेत आज सरांच्या ट्रान्सप्लांटला. तुम्ही इंटरव्ह्यू आपल्या चॅनलवर बघाल तर तुम्हाला सर्जरीनंतरचाही मिळेल, एक वर्षानंतर रिझल्टचाही मिळेल. आणि आता हे सेकंड सेशन होऊन रिझल्टही आला आहे. 2 वर्ष झाले ट्रान्सप्लांटला. तर ग्रेड 7चा काय रिझल्ट असतो, कसा असतो ते एकदा सर्वांची उत्सुकता होती. तर ग्रेड 7चे रिझल्ट्स बरेच जण दाखवतात किंवा नाही दाखवत, कारण त्यात विरळपणा असतो, पूर्ण एरिया कवर होत नाही. पण आज तुम्हाला ती योग आलेला आहे की सरांच्या ट्रान्सप्लांटची केस स्टडी तुम्हाला बघायला मिळेल आणि सरांचा अनुभवही तुम्हाला ऐकायला मिळेल. नक्कीच. मी प्रमोद प्रभुकर, मी रायटर डिरेक्टर 5 फिल्म्स डिरेक्ट केलेल्या आहेत आणि माझं महाराष्ट्रभर ॲक्टिंग स्कूल आहे, ज्याच्यामध्ये आपला देवमाणूसमधला किरण गायकवाड असेल, शिवानी बावकर, उता दुर्गुळेपासून सुख म्हणजे नक्की काय समजली, गिरिजा प्रभू असेल, सगळे जे मेन लीड आहेत ते माझ्या ॲक्टिंग स्कूलमधले आहेत. त्याशिवाय मी भरत जाधव यांच्याबरोबर नामदार मुख्यमंत्री गणपयागौडी फिल्म पण केली होती. मला आता सांगायला आनंद वाटतो की भरत जाधव यांनी पण यांच्याकडनंच डॉक्टर निलेश पुंड यांच्या न्यू रूट्स क्लिनिकमधूनच केलेलं आहे. बरेच इतर आर्टिस्ट आहेत, प्रसाद खांडेकर आहे, सुनील बर्वे आहेत, अगदी निलेश साबळे आहेत. खूप जणांनी इथून करून घेतलेलं आहे. पण मी 2 वर्ष जुना आहे. ABP माझामध्ये पत्रकार होते, ते आता NDTVमध्ये राहुल कुलकर्णी यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि मग मी त्यांना कॉल केला आणि तेव्हा मला ही डॉक्टर जे आहेत न्यू रूट्स क्लिनिकचे डॉक्टर निलेश पुंडे मराठी व्यक्ती कळलं. त्याच्या आधी मी 4-5 वर्ष मुंबईमध्ये अगदी सौरव गांगुलीने कुणाकडनं करून गेलं, अगदी पाकिस्तानचे प्रेसिडेंट होते नवाज शरीफ ह्यांनी कुणाकडनं करून घेतलं, इतकं शोधत होतो. पण मी तुला खरं सांगतो की विश्वास बसत नाही, कारण आपल्याला हे सगळे लोक ना मराठी नसतात. ही व्यक्ती जेव्हा मराठी कळली तेव्हा मी त्वरित गेलो आणि 2 वर्षापूर्वी, आता डिसेंबर 24 चालू आहे, मला अजूनही आठवतं 29 डिसेंबरला माझं मुंबईमध्ये पहिली सर्जरी झाली आहे. क्राऊन एरिया तो सोडून झाली. ग्रेड 7 म्हणजे बऱ्यापैकी काहीच नव्हतं इथे, फक्त थोडा डोनर एरिया होता माझा आणि बाकीच्यांनी सांगितलं होतं की एवढा कवर नाही एरिया होणार, म्हणजे काय तुमचे थोडं होईल म्हणून. आणि तो कॉन्फिडन्स वाढत होता. बरं, मला डायबिटीस पण होता आणि डायबिटीसवाल्यांना मग जखमा झाल्या तर काय करायचं हा एक प्रॉब्लेम होता. तर मला एक असा डॉक्टर हवा होता की जो मला कॉन्फिडन्स देईल की हे सगळं ना डायबिटीसच होतं. का डायबिटीस पेशंट घाबरतात करायला आणि तसेही घाबरतात लोक. पण यांच्याशी बोलल्यानंतर ह्यांनी ज्या पद्धतीने मला प्रोसेस समजावून सांगितली, सगळं झालं, इतका कॉन्फिडन्स वाढला. मी माझं अख्खं डोकं ह्यांच्या हातात दिलं आणि 29 डिसेंबरला माझं पहिलं सेशन झालं. मधल्याला कवर क्राऊन आहे ते सोडून झालं आणि आता 2 वर्ष झालेली आहेत. आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मग मी परत क्राऊन एरिया पण करून घेतला. आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने माझे केस असे छान झालेले. 20 वर्ष मी केसांना कंगवा लावला होता, आता बघा हा कंगवा घेऊन फिरत असतो आणि खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. आणि सगळी टीम उत्तम सहकार्य करते. डॉक्टर आता बघा 2 वर्षानंतर पण माझ्याबरोबर संपर्कात आहेत. मध्ये आधी कधी फोन केला रात्री अपरात्री तरी माझं कॉल घेतात, बोलतात, त्यांची टीम घेते. आणि केसांचा रिझल्ट म्हटला तर केस कळतच नाही आहेत. आता तुम्हाला अनेकांना भीती वाटते, आता मी 2 वर्ष जुना आहे म्हणून सांगतो की परत काहीतरी होतं का. आता इतकं मजबूत काम झालेलं आहे माझं की आपण म्हणतो ना, आता त्यांनी दिलेले शॅम्पू लावतो, त्या दिलेल्या गोळ्या प्रॉपर घेतो, मात्र मेडिकेशन एकदम प्रॉपर घ्यायचं, फार कॉम्प्लिकेटेड पण नाही आहे. एक सकाळ संध्याकाळच्या गोळ्या सुरुवातीला, मग तेच सांगतात की गोळ्या कमी करायच्या. शॅम्पू तो इतका सुंदर आहे की केस एकदम छानच राहतात. हे काही प्रॉपर कुठेही तुम्हाला मेडिकलमध्ये मिळत नाही, त्यांच्याकडूनच घ्यायला लागतात. तर आता हे 2 वर्षानंतर माझा अनुभव असा आहे की केस गळत नाही आहेत, मजबूत आहेत, किंवा केस कंगव्यामध्ये येतात का, तसंही नाही होत आहे. सगळा एरिया भरला आहे बघा किती छान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा जो लूक आहे तो यंगर लूक झालेला आहे. त्याच्यामुळे कॉन्फिडेंटली समाजामध्ये वावरता येत आहे. आपलं जे वय त्याच्यापेक्षा 15-20 वर्ष लहान आपण दिसायला लागतो. आणि हा जो कॉन्फिडन्स दिल्यामुळे माझ्या कामामध्ये पण खूप फरक पडलेला आहे, आत्मविश्वासामध्ये फरक पडला आहे. अगदी माझी मुलगी पण माझ्याकडे तर वेगळ्या नजरेने पाहते. आणि मग
केसांमुळे जो लुक आला आहे त्याच्यामुळे आपण इतर शरीराकडे पण काळजी घेतो, मनाकडे काळजी घेतो. एक डिप्रेशनची अवस्था जेव्हा केस जातात तेव्हा होत असते. तर मला प्रत्येकानं असं वाटतं की न्यू रूट्स क्लिनिक जे आहे त्यांच्या भारतभर आणि बांगलादेशामध्ये पण शाखा आहेत. नागपूरला आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईला तर अगदी शाहरुख खानच्या जवळ त्यांचं एक क्लिनिक आहे त्यांच्या कळलं. तिथे मी गेलो होतो. आता पुण्याच्या क्लिनिकमध्ये बसून मी बोलतो आहे. मी पुण्यात राहतो सध्या, मुंबईत पण राहतो. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. अगदी लग्न ज्यांचे जमत नाहीत अशी लोकं तर पटकन धावून येतात, पण तुम्ही 30शी नंतर, 40शी नंतर, 50शी नंतर पण तुमचा लुक सेट करायचा असेल तुम्हाला तर या. नॉट ओन्ली फक्त हेअर नाही तर स्किन संदर्भातल्या अनेक गोष्टी डॉक्टर सांगतीलच तुम्हाला, त्याही ह्या क्लिनिकमध्ये होतात. एक मराठी व्यक्ती आणि ती पण जालन्याची, छोट्या गावात नाही येऊन इतकी सुंदर क्लिनिक, इतक्या हायली कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रोफेशनल पद्धतीने ही व्यक्ती काम करते आणि तेवढ्याच प्रेमळपणे रिलेशन पण ठेवते आणि पेशंटची काळजी पण घेतात. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की माझ्या रिझल्ट बघा एकदा, बघितलं आहे तुम्ही, आणि तर करून घ्या आणि जीवनाचे रंग अनुभवायला तयार राहा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सरांचे. सरांनी खूप मनापासून अगदी त्यांचं मत व्यक्त केलं गेलं आणि खरंच आनंद होतो आम्हालाही की पेशंटचं समाधान बघून, त्यांना हा आनंद बघून. पूर्वी घाबरलेले असतात, भीती असते, पण नंतर मग कसं ते एकदम आनंद होतो. आणि अगदी अगदी आणि तुम्हाला असं वाटतं ते सुया टोचतात तिथे पण आपल्याला हे दिलेलं असतं, भूल दिलेली असते आणि 12 तास तुम्ही आरामात मोबाईल वगैरे बघत बघत करू शकता. कुठलंही टेन्शन नाही, तणाव नाही, काही नाही. आणि मग तुम्ही 5-6 दिवसाची फक्त पहिली काळजी घेतली की त्याच्यानंतर काही नाही, तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या टॉपिक घालून तुम्ही कामाला पण जाऊ शकता. सो तुम्ही प्रॉपरली या आणि डॉक्टरांशी एकदा बोलून बघा. घराच्या बाहेर पण क्लिनिकपर्यंत या, फोनवरती चौकशी करा आणि नक्की करा. आणि बघा, मी 2 वर्षानंतर क्लिनिक पुण्यात सुरू झालं तसं मला बघा डॉक्टरांनी फोन केला की येत आहे का. मी लगेच धावत पळत आलो. लक्षात घ्या, हे केस जाणं असतं ना, जेव्हा केस गेले होते कॉलेजपासून तेव्हा असं वाटत होतं की हे कधी असं काही संशोधन होईल का आणि मराठी माणूस आपलं काही करेल का जवळून आणि काळजी घेईल का. तर ते स्वप्न साकार झालं. मी आज कालच त्यांना बोललो की तुम्ही माझे गॉड आहात. बघा, इतर सगळे जे आपल्याला त्रास होतात ना त्याचे सगळे डॉक्टर सगळीकडे मिळतात आपल्याला, पण केसांसंदर्भात आणि स्किन संदर्भातली जी असते ती आपल्याला योग्य डॉक्टरच्या हातात आपल्याला स्वतःला द्यावं लागतं. आणि 2 वर्षानंतरचा मी आत्मविश्वासाने आनंदी आहे आणि आज त्यांच्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये आलो आहे. तर नक्कीच तुम्ही पण आनंदी व्हाल. काय डॉक्टर? अगदीच. तर खूप खूप आभार आपले की आपण आपलं मत, टेस्टिमोनियल दिलं, मत व्यक्त केलं. मोटिवेशन मिळतं. हे काय ॲडव्हर्टाईजमेंट नाही किंवा हे काय प्रमोशन नाही, पण जे काय बघतात सगळेजण त्यांना याच्यातून मोटिवेशन मिळतं आणि मोटिवेशनमधून नक्कीच एक ऊर्जा निर्मिती होते आणि मग तो व्यक्ती करून घेतो. तर असंच असतं. तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येस, हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. बघत राहा न्यू रूट्स. धन्यवाद.